नमस्कार. तर आज आपण काही कादंबरी व त्यांचे लेखक कोण आहेत त्या कादंबरीचे ते आपण पाहणार आहोत. तर आपली प्रथम कादंबरी आहे मृत्युंजय. ही कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे छावा ह्या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर छावा ही कादंबरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरती आधारित आहे आणि छावा ही कादंबरी देखील शिवाजी सावंत यांनीच लिहिलेली आहे. त्याचबरोबर शिवाजी सावंत यांनी महायोद्धा, युगंधर ह्या देखील कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. आता ही महायोद्धा कादंबरी आहे ती महाभारतामधील असलेले जे वेगवेगळे पात्र आहेत त्यांच्याशी संबंधित आहे आणि युगंधर ही कादंबरी श्रीकृष्ण आहेत यांच्या जीवनचरित्रावरती आधारित आहे. बरोबर का? मग त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कोसला कादंबरी कोणाची आहे? तर कोसला कादंबरी ही भालचंद्र नेमाडे यांची आहे. परत भालचंद्र नेमाडे यांच्या अजून कादंबऱ्या आहेत. आपण काय सांगू शकतो की हिंदू एक खूप छान अशी कादंबरी आहे. त्याचबरोबर ती मला असं वाटतं की पिंजरा ही एक कादंबरी आहे. ह्या कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत की एक तर पहिला आहे कोसला, ही सर्वात जास्त सुप्रसिद्ध अशी कादंबरी कोसला, त्याच्यानंतर हिंदू आणि नंतर पिंजरा अशा वेगवेगळ्या कादंबऱ्या आहेत. आणि शिवाजी सावंत यांची मृत्युंजय, छावा, महायोद्धा आणि त्याच्यानंतर युगंधर. पाचोळा कादंबरीचे लेखक कोण? तर पाचोळा कादंबरीचे लेखक आहेत रा.र. बोराडे. रा.र. बोराडे यांनी पाचोळा ही कादंबरी लिहिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी तुटलेली नाती, वाट चुकलेली माणसं, आणि मग ह्या प्रकारच्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. पाचोळा, तुटलेली नाती, वाट चुकलेली माणसं आणि मग ह्या कादंबरीचे लेखक आहेत रा.र. बोराडे. आता पुढचा प्रश्न असा आहे नटरंग कादंबरीचे लेखक कोण? तर नटरंग या कादंबरीचे लेखक आहेत आनंद यादव. आनंद यादव यांनी नटरंग ही कादंबरी लिहिलेली आहे. त्याच सोबत सर्वात प्रसिद्ध झोंबी ही कादंबरी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर अरण्य वाट ही कादंबरी आहे. गोविंदा ही एक प्रसिद्ध कादंबरी आहे त्यांची. त्या प्रकारच्या त्यांनी कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ययाती कादंबरीचे लेखक कोण? तर ययाती कादंबरीचे लेखक आहे वि.स. खांडेकर. आता वि.स. खांडेकर यांनी ययाती एकदम सुप्रसिद्ध अशी कादंबरी लिहिलेली आहे. त्याचसोबत त्यांनी अजून उल्का, अमृतवेल ह्या अशा प्रसिद्ध कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. वि.स. खांडेकर यांनी उल्का व हिरवे निशाण ही कादंबरी कोणाची आहे? तर हिरवे निशाण ही कादंबरी सुद्धा वि.स. खांडेकरांचीच आहे. आपण बघितलं होतं वि.स. खांडेकरांच्या कादंबऱ्या, त्याच्यामध्ये ही एक कादंबरी आहे हिरवे निशाण. नंतर आहे यशवंत कादंबरी कोणाची? तर यशवंत ही कादंबरी ना.सी. फडके यांची आहे. नंतर आहे बाणगंगा ही कादंबरी कोणाची आहे? तर बाणगंगा ही कादंबरी व्यंकटेश माडगुळकर यांची आहे. थँक्यू. जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.